सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाचे प्रमुख श्री आयुक्त साहेब व अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपायुक्त साहेब आणि सर्व महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधकांना काम करणाऱ्या सर्व पथकांना माझी जाहीर आव्हान आहे, विनंती आहे की आपण गेल्या 8 ते 10 दिवसापासून 70 फूट वरचं रोडवरचं अतिक्रमित भाजी मंडई अत्यंत जबाबदारीने त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे। या बाबतीत अनेक आरोप प्रत्यारोप झाले, त्या विषयात न जाता मी माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने प्रशासनात आणि महानगरपालिका आयुक्तांना आणि प्रशासनाला विनंती करतो की आता 70 फूट रोडवरचा अतिक्रमण नाहीसा झाला, रस्ता मोकळा झाला, पण ज्या MIDC रोडला जाणार, आकाशवाणी केंद्राकडे जाणार रोडला पूर्णपणे भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि इतर वस्तू विक्रेते बसलेले आहेत। एकीकडे काढण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे परत बसण्याचा प्रयत्न हे एक प्रशासनाला आव्हान देणारा विषय आहे। आणि ज्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी नियमानुसार सगळं काही चाललं असा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्या सुद्धा जीवाला धोका निर्माण झालेला आहे। अनेक लोक सांगतात की तुम्ही काय विरोध करता, काही लोक फोन करून सांगतात, परंतु यावरून मला हे सांगायचं आहे की 70 फूट रोडवरचा अतिक्रमण सुटलं, काढलं, मोकळा श्वास झाला, परंतु त्या चौकापासून 70 फूट रोडवरील प्रभाटी कारखाना चौकापासून MIDC जाणारा, आकाशवाणी केंद्राकडे जाणारा रोडवर गणापुरम कलेक्शन पर्यंत रोडवर पूर्णपणे फळभाज्या, भाजी विकणाऱ्या, फळं विकणारे, भाजी विकणारे आणि गृहवस्तू विकणारे अतिक्रमण करून थांबत आहेत। याहून 70 फूट रोडपेक्षाही अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि त्याचबरोबर गणापुरम कलेक्शन पासून शाकांबरी देवी रोड या बोळात देखील भाजी विक्रेते बसलेले आहेत। त्याचबरोबर 70 फूट रोडवरून आत जाणारा रस्ता एक आहे, शाकांबरी देवी रोड असं जाणारा रस्ता, त्या रस्त्यावर सकाळी सकाळी दोन्ही बाजूला रस्ता आहे, छोटासा बोळ, दोन्ही बाजूला भाजी विक्रेते बसतात। अनेक लोक त्या वाहनधारक त्यांना विरोध करतात, त्यांना विनंती करतात, पण कोण जुमानाला तयार नाही। म्हणजे या मागे कोणीतरी फूस लावणारे किंवा त्यांना प्रोत्साहन करणारे किंवा काय तुम्ही तिथं थांबा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे हे दाखवणे असे काम करीत आहेत। त्यांचा शोध करणे गरजेचं आहे। त्यांचा शोध घेऊन भाजी विक्रेत्यापेक्षा त्यांच्यावर कारवाई करा आणि हा रस्ता मोकळा करा आणि दररोज होणारा त्रास कमी करा। आम्ही ज्या ठिकाणी चिप्पा मार्केटमध्ये गेलो, व्यवस्थित सगळं स्वच्छ सफाई आहे। चिप्पा मार्केट एकदम घाण साम्राज्य आहे हे असं तर जे स्टेटमेंट आलेले आहेत किंवा या ठिकाणी बोलण्यात आलेल्या लोकांकडून किंवा ज्या अतिक्रमणाला सपोर्ट करणारे लोक बोलतात ते पाहता तिथं त्या ठिकाणी सुद्धा आमची टीम जाऊन त्या ठिकाणी माझे सोलापूर समितीचे कार्यकर्ते जाऊन पाहिले, अत्यंत स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीने बांधलेलं आहे। जर तिथं त्या लोकांना जर आपण त्या ठिकाणी नेलं तर 70 फूट रोड पूर्णपणे मोकळा होणार आहे आणि त्याचबरोबर आता जे भरत आहे रस्ता तो सुद्धा मोकळा होणार आहे। यासाठी प्रशासनानं लक्ष घालावं इतक्याच या आशेने आम्ही व्हिडिओ प्रसारित करीत आहे। आणि या बाबतीमध्ये फळधारकांनी, पालेभाज्या विक्रेत्यांनी सुद्धा बोध घ्यावा आणि आपण रस्ता नेहमी मोकळा ठेवावा अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।